चौथा दिवस आहे आणि 9:30 वाजलेत. आंघोळ वगैरे सगळ्यांची झाली, बॅग पॅक झाली. इथून आता आम्ही 10 वाजेपर्यंत निघू. एकदम आरामात उठलो आम्ही आज, काही घाई गडबड नाही केली. कारण आजचा प्लॅन असा आहे की इथून दमनला जायचं आहे, जे फक्त 130 किलोमीटर आहे. 2-2.5 तासांचा रस्ता आहे फक्त. तर आम्ही ब्रेकफास्ट पण ऑर्डर केला आहे. मग आम्ही इथेच नाश्ता करून निघू. मग मध्ये कुठे आम्हाला परत गरमीमध्ये ब्रेकफास्टसाठी नाही थांबावं लागणार. फक्त आम्ही आमच्या इथेच वॉटर ब्रेक घेत आरामात जाऊ. आणि नाश्ता पण आलाच आहे. तर असा काहीतरी नाश्ता मागवला आहे. हॉटेल पण चांगलं मिळालं आम्हाला. ही रूम वगैरे मस्त आहे. सध्या जरा पसार आहे पण पॅकिंग वगैरे झाली आहे सगळी. ही साईड आम्ही क्लिअर केली आहे. सगळं सामान त्या साईडला सरकवलं आहे दरवाजाच्या बाजूला. तर सगळं काम झालं इकडचं. 11:15 वाजलेत. चेन लूप पण आम्ही तिघांनी करून घेतली आत्ताच. आणि काल आमचं चाललेलं आहे की आपण 9 वाजेपर्यंत निघूया आणि दमनला जायचा प्लॅन आहे. तर रस्ता थोडाच आहे, 130 किलोमीटरच आहे. 2-2.5 तास लागतील. कोल्ड स्टार्ट पण केला बाईकचा आणि ग्लव्स नाही घातले. तिथे बाजूलाच पेट्रोल पंप आहे. तर आपलं फ्यूल कमी झालं आहे तर थोडासा भरून घेऊया इथे. आणि चिन्मय गेला पुढे पेट्रोल भरायला. समर्पित येतोय मागून. इथे लाईन लागली आहे. हाँ यूट्यूब पे. इंस्टाग्राम है क्या? इंस्टाग्राम पे डायरेक्ट लिंक है. हाँ अभी हम 3 लोग हैं. लाइव चला जाए. हाँ ये वो सामने खड़ा है और तीसरा पीछे से आ रहा है. ये बाजू में होटल है ना, ये SR राधे. कल रात को उधर ही रुके थे हम लोग. मुंबई में रहते हैं हम लोग. तो 4-5 दिन पहले मुंबई से निकले थे. गांधीनगर गए थे. दमनची बुकिंग आधीच करून ठेवली आहे. तर तिथे मला वाटतं की 12 का 1चा चेक इन आहे तिथे. इथे पण कसे पण गाड्या चालवतात, कसे पण. अर्धे लोक तर रॉंग साईडनीच येतात तिथे. आणि अहमदाबादमध्ये पण तिथे तर भीतीच वाटत होती बाईक चालवायला. पन्नास किलोमीटर झालेत सकाळपासून. ओव्हरऑल राईडचे जस्ट 900 किलोमीटर कंप्लीट झाले. आणि चिन्मय बराच वेळ आम्हाला दिसला नाही. तो पुढे निघून गेला होता. तर बराच वेळ आम्ही त्यासोबत कॅचअपच करू शकलो नाही. तर आम्हाला वाटलं की तो थांबला कुठे, मागे राहिला की काय झालं. त्यामुळे आम्ही थांबून त्याला कॉल लावतो आहे. समर्पित कॉलवर बोलतो त्यासोबत आणि तो पुढेच आहे. तो पुढे थांबेल, आम्ही जाऊ आमच्या स्पीडने. तर चिन्मय भेटला आम्हाला इथे. चिन्मय पेट्रोल पंपवर थांबला होता. त्याला कॉल केला तर बरंच पुढे आला होता चिन्मयने. थोडंसं पेट्रोल भरून घेतलं त्यांनी आणि ब्रेक नाही घेतला. हेल्मेट वगैरे काय काढलं नाही कारण इथे ऊन खूप आहे. शेड वगैरे काय नाही. आज दमन जाना है. हाँ कल मुंबई. नहीं मुंबई का ही है. हाँ अच्छा एवरेज ये 30 का रहती है 30. हाँ चलो. तुम्ही पाटील नव्हतो इकडे होता ना. विषय काय झाला? अरे तो सॉरी बोलने के लिए रोका उसने.
अरे मला तू भांडायलाच लागला डायरेक्ट. तो माणूस ना जरा चुकीचा आला. रेकॉर्डिंग चालू आहे का? तो माणूस ना जरा चुकीचा आला आणि तो समर्पितला थांबायला बोलला आणि समर्पित डायरेक्ट भांडायला सुरुवात केली आहे. पण तो सॉरी बोलायला थांबला होता. तो बिचारा बोलतोय समर्पितला की अरे मी सॉरी बोलले, हा ऐकायलाच तयार ना. पुढे आत थांबून बोलू, रस्त्यावर नको, ट्रक येतात. आता माझं मागचं सोल चिटकवलं होतं, पुढचं सोल निघालंय, आता परत चिटकवायला लागेल. 2-2 ग्लास ऊसाचा रस प्यायलो आणि इथून आता 50 मिनिटांचा रस्ता बाकी आहे. 34 किलोमीटर आहेत. दमनचं एक्झिट घेतलं आहे आम्ही. इथे हा ब्रिजच्या खालून युटर्न आहे. आम्ही कालच जुने व्लॉग लावले होते आमचे रात्री, तर त्यात पण जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून आम्ही दमनला आलेलो होतो आम्ही हाच युटर्न मारलेला. आणि काल आमचा विषय झाला होता की उद्या पण इथूनच जायचं आहे. 20 मिनिटांचाच रस्ता बाकी आहे. 11 ते 2 फक्त 3 तास ट्रॅव्हल केलं आहे आज. असं कधीच होत नाही आमच्यासोबत की एवढं कमी ट्रॅव्हल करतो आहे आम्ही एका दिवसात. आज फर्स्ट टाईमच केलं, पण एकदम मस्त वाटतंय खरंच. काय बॉडी वगैरे दुखत नाही, काय नाही. मी पण बऱ्याच टायमानंतर एवढी मोठी राईड केली होती, तर पहिले 2 दिवस माझी पण अपर बॅक जरा दुखत होती. आता मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे, बीचवर जायचं आहे. वेलकम टू दमन. तर चिन्मयला दुसरा पेट्रोल पंप तर थांबला, त्याचं पण पेट्रोल कमीच झालं होतं, तर भरूनच घेतलं आता. बरं झालं, एक काम झालं. अजून 2.5 किलोमीटर जायचं आहे, तर इथे फेविक्विक घेतलं पाहिजे. आणि हे आलं आपलं हॉटेल सिल्वर दमन. खूप गाड्या लागल्यात, फुलच असावं. चिन्मय एकदम चिन्मय बोलतो एकदम झटपट चला, आता लवकर चला, स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची आहे. ह्या साईडला आहे सॅम स्विमिंग पूल आहे, इथे इकडे. अरे तिथून आहे रस्ता, चल पहिले चेक इन करू. कोणाला सॅम असं वाटतंय? गरम होतंय कधी असं स्विमिंग पूलमध्ये होतं असं वाटतंय. बरं झालं आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलं, कारण हॉटेल फुल आहे आता. तर ही अशी रूम आहे, मस्त रूम आहे, स्पेशियस रूम आहे. बाथरूम वगैरे पण चांगलं आहे. आम्हाला पण नव्हतं माहिती बाथटब असणार आहे. समोर मी पण आता तेच बघत होतो. अभिनय शूज आणले दुसरे घालायला, ते कशावर पण जाऊ शकतं. आणि सॅम मी चप्पल आणलीच नाही, काहीच नाही आणलं. सॅम ते आपल्या रायडिंग शूज घालतो, तुम्हाला बोलतो नको घालू रायडिंग शूज चप्पल, तर आम्ही घातले. तर त्यांनी आता रायडिंग शूज घातलं. तुम्ही सांगा तो भैया दिसतो की नाही दिसतो? भैया एकदम फुल भैया. चष्मा पण आता घातलाय. तिला बोलतो नको घालू चप्पल, तर ऐकायला नाही. त्याला बोललो तू आमच्यापासून लांबच आहे. चल A few moments later. आम्ही स्विमिंग पूलमध्ये एक डुबकी मारून आलो, पण पाणी खूपच गरम होतं स्विमिंग पूलचं, थंड नव्हतं. आमची एक्साइटमेंटच पूर्ण संपली जसं पाण्यात उतरलो. आणि खूप गर्दी होती. हां, मग 15 मिनटं स्विमिंग केली फक्त,
आणि आलो बाहेर आता बाहेर बीचवर जाऊ राऊंड मारायला. आणि चप्पल नाही शूज नाही घातलेत मी हातात घेतलेत. आणि खालची पेवर ब्लॉक खूपच गरम आहेत गाड्या इथेच उभ्या आहेत. हा ना मला वाटलं की दमन रिकामा असेल गरमीमुळे. फुल पॅक आहे बीच. आम्ही इथे फिरलो परत आणि काठी रोल खातोय आता. आणि हॉटेलवर जाऊन थोडं जेवून झोपून जाऊ. उद्या परतीचा प्रवास चालू करायचा आहे. तर हा ब्लॉग इथे एंड करतो आता. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.